अधिक महिन्यामध्ये पाळावयाचे 10 नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते नियम जर तुम्ही पाळलेत तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळणार. आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णूची सेवा खूप महत्त्वाची मानली आहे. कारण हा महिना खूप प्रभावी महिना आहे. चला तर मग पाहूयात. त्याआधी तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. हिंदू पंचांगानुसार सन 2026 हे साल खूप महत्त्वाचे मानले आहे. कारण या महिन्यामध्ये 13 महिने असतील व 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण नियम माहिती होतील. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास व मलमास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. कारण अधिक मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात. म्हणून हा महिना खूप महत्त्वाचा मानलेला आहे. या महिन्यामध्ये केलेल्या सेवा व केलेले कर्म हे अनेक पटीने आपल्याला परत मिळते. या महिन्यामध्ये 33 हा नंबर खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण 33 कोटी देव आहेत त्यामुळे. तेहतीस नग असं दानधर्म केलं जातं. जर तुम्ही दानधर्म ते 33 या प्रमाणात केले तर त्याचे फळ देखील तुम्हाला 33 पटीने मिळते. कारण 33 कोटी देवांना समर्पित असते. जे तुम्ही दानधर्म करता ते 33 कोटी देवांना समर्पित असते. हिंदू पंचांगानुसार अधिक मास 13वा महिना दर 3 वर्षानंतर येतो. म्हणून हा महिना धोंड्याचा महिना म्हणून मानला जातो. या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्य व मंगल कार्य केले जात नाहीत. तुमच्या जीवनावर कुठल्याही प्रकारचा प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यामध्ये काही नियमाचे पालन करावे लागते. ते नियम जर पाळून तुम्ही दानधर्म केलात. अधिक मास कसा ओळखायचा व कधी असतो तर जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो. पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्याला वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी हा अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. हा धोंड्याचा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. महिन्यामध्ये भगवान विष्णूची सेवा करायची असते. या महिन्यामध्ये भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर या महिन्यामध्ये कोणत्या नियमाचे पालन करावे आणि कोणकोणत्या वस्तू दान द्याव्यात हे आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 1. अधिक महिन्यामध्ये 33 अनारसे, 33 बताशे, 33 खारका किंवा 33 सुपारी किंवा 33 फळं असतील तर ही अशा 33 संख्यामध्ये हे दान करायचे असते. जावयाला दान देणं वेगळं. हे जे दान आहे ते आपण एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा देऊ शकतो. जर तुम्ही देवाला वाण देत असाल तर ते सुद्धा तुम्हाला 33 संख्यामध्येच दान द्यायचे आहे. किती संख्यामध्ये दान दिल्याने ते तुम्ही 33 कोटी देवांना समर्पित करत आहात असा. नंबर 2.
या महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही काही व्रत करू शकता. या व्रतामध्ये पहिले व्रत आहे, जर तुम्ही व्रत केले तर त्याचे पालन करण्यासाठी तुम्ही भूमिशयन हे व्रत करायचे आहे. भूमिशयन व्रत म्हणजे काय? भूमिशयन व्रत म्हणजे काय तर तुम्हाला जमिनीवर बसायचे आहे, बेडवर बसायचे नाही किंवा गादीवर बसायचे नाही. तुम्ही झोपायचेही असले किंवा बसायचेही असले तरी जमिनीवर तुम्ही चटई किंवा घोंगडे टाकून बसू शकता, परंतु तुम्हाला बेडवर बसायचे नाही. याला भूमिशयन व्रत असे म्हणतात. अशा प्रकारची ही सेवा आहे. हे व्रत तुम्ही फक्त जमिनीवरच बसून करायचे. यालाच भूमिशयन व्रत असे म्हणतात. आणि सतत भगवान विष्णूचे नामस्मरण करावे. 3. या महिन्यामध्ये गोपद्य व्रत केली जाते. गोपद्य व्रत म्हणजे तुम्ही गोमातेची पावले काढून गोमातेची पावले काढताना प्रत्येक पावलाला तुम्ही गोमातेचा एक मंत्र म्हणायचा आहे. ओम गोमाते नमः हा मंत्र म्हणून एक पाऊल काढायचे. म्हणजे असे तुम्हाला 51 पावले किंवा 21 पावले जसे तुम्हाला घडेल तसे पावले काढायचे आहेत. परंतु हे पावले काढत असताना तुम्हाला ओम गोमाते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. हे पावले तुम्ही पूर्ण अधिक महिनाभर करायचे आहे. याने सुद्धा तुम्हाला फलप्राप्ती होते. 4. या महिन्यामध्ये तुम्हाला रोज तुळशीची पूजा करायची आहे. जसं तुम्हाला घडेल तशी पूजा करायची आहे. या महिन्यामध्ये तुम्ही एखादी सुवासिनीची ओटी सुद्धा भरू शकता. धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही एखाद्या सुवासिनीला घरी बोलावून तिला जेवू घालणे किंवा तुम्हाला जशी घडेल तशी तिची सेवा करणे, म्हणजे चहा पिऊ घालणे किंवा दूध पिऊन घालणे, अशी ही सेवा तुम्ही करू शकता. परंतु धोंड्याच्या महिन्यामध्ये सुवासिनी जेवू घालणे किंवा सुवासिनीची ओटी भरणे खूप महत्त्वाचे मानले जाते. 6. या महिन्यामध्ये म्हणजे अधिक मासात तुम्ही जावयाला जेवायला बोलवू शकता आणि जावयाला वाण देताना ते 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे किंवा तुम्ही चांदीचा तांब्या किंवा तांब्याचा दिवा हे सुद्धा दान देऊ शकता. किंवा नवीन कपडे जावयाला दान देऊ शकता. कारण जावई हा विष्णूचे रूप व लेक हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी सतत वास करते. म्हणून या महिन्यामध्ये भगवान विष्णूचे नामस्मरण करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाला जेवायला बोलवून त्यांना वाण दिले जाते. 7. या महिन्यामध्ये पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. किंवा तुम्ही भगवद्गीतेचे सुद्धा पठण करू शकता. कोणतेही पारायण करू शकता. महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णूची कोणतीही सेवा केल्याने त्याचे फळ तुम्हाला ते 33 पटीने परत मिळते. म्हणून भगवान विष्णूचे असो किंवा कोणत्याही देवाचे असो, तुम्ही या महिन्यामध्ये फक्त सेवा करायची आहे. 8. अधिक महिन्यामध्ये तुम्हाला आवळा किंवा तिळाच्या तेलाने संपूर्ण महिना अंगाला लावून अंघोळ करायची आहे. भगवान विष्णूंना आवळा खूप प्रिय आहे. त्यामुळे
आवळा किंवा तिळाचे तेल अंगाला लावून आंघोळ केल्याने त्याचे पुण्य तुम्हाला मिळते. जर तुम्ही तुमच्याकडून चुकून किंवा नकळतपणे चुका झालेल्या असतील तर त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुम्ही भगवान विष्णूच्या फोटोसमोर अखंड दीप लावावा. तुमच्या मागील जन्मातले पापाचे क्षय होते व तुमचे आयुष्य सुख, शांती, समाधानाने भरते. या महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कार्य व मंगल कार्य करायचे नाही. जर तुम्ही हे मंगल कार्य केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही. अधिक महिन्यामध्ये तीर्थक्षेत्रात जाऊन तुम्हाला स्नान केल्याने तुमचे सर्व पाप नष्ट होतात. भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. या महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण महिनाभर व्रत करू शकता किंवा जर तुम्हाला महिनाभर व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही 1 दिवस व्रत करायचे व 1 दिवस जेवण करायचे असा सुद्धा व्रत तुम्ही करू शकता. या महिन्यामध्ये देवाचे नामस्मरण, पारायण जशी तुम्हाला घडेल तशी सेवा करायची आहे. जर तुम्हाला तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर तुम्ही तीर्थ म्हणून गोमूत्र मिळाले तर ते तुम्ही पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता. गोमूत्र टाकल्याने तुम्हाला तीर्थ समान पाणी होते व तुमचे तीर्थस्नान घडते. त्यामुळे पाण्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. जर तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर तुम्ही दीपदान करावे. कारण धोंड्याच्या महिन्यामध्ये दीपदान केल्याने खूप महत्त्वाचे मानले जाते व दीपदान केल्याने तुम्हाला खूप मोठे फळ मिळते. कारण दीपदान करणे या महिन्यामध्ये खूप प्रभावी आहे. धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण महिनाभर गाईला घास चारल्याने त्याचे पुण्य तुम्हाला 33 पटीने मिळते. कारण गाईच्या मध्ये 33 कोटी देव सामावलेले असतात. अधिक महिना हा भगवान विष्णूचा मानला आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला मानसिक शांती आणि पुण्य अत्यंत प्रमाणात मिळतं. या महिन्यामध्ये तुम्हाला दान गरजू व्यक्तीला दिल्याने तुमचं पुण्यात वाढ होते. या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे पारायण करू शकता. गुरुचरित्र वाचू शकता, भगवद्गीतेचे पारायण करू शकता, रामायण करू शकता, रामायण वाचू शकता. कुठल्याही प्रकारचे पारायण केल्याने त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळतं. धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही देवाची सेवा केली तर त्याचे फळ तुम्हाला 33 पटीने परत येते. अधिक महिन्यामध्ये भगवंतासाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचे प्रायश्चित्त करून त्यापासून मुक्त होऊन पुण्य कमवण्याचा राजमार्ग आहे हा महिना. त्यामुळे जर तुमच्याकडून कळत नकळतपणे चुका झाल्या असतील तर या महिन्यामध्ये तुम्ही भगवंताची सेवा करून त्यापासून मुक्ती मिळवू शकता. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून येणारा हा अधिक महिना याला धोंड्याचा महिना व पुरुषोत्तम मास किंवा मलमास असे सुद्धा म्हणतात. म्हणून या महिन्यामध्ये भगवान विष्णूची सेवा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की अनुभव येईल.
तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. भेटूया असाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवील. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.